तर खुशखबर आज खूप 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 आनंदाचा दिवस आहे. काय म्हणून व्हिडिओमध्ये पुरा बघा आणि काय कशामुळे खुश आहे आम्ही एवढं ते तुम्हाला सुद्धा माहीत असणार आहे. आणि आज खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आज. आणि आज आहे तुम्हाला तर माहिती आपल्या तर नमस्कार सगळ्याला. तर तुम्हाला तर माहिती आज खूप आनंदाचा दिवस आहे. म्हणजे काय तुम्हाला समजणारच आहे, कारण की व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण की आज खूप आनंदाचा दिवस आहे. आणि सगळं झालं सगळं आपल्या ओम भैयामुळे. कारण की तोच जे काय आहे तो आणि तोच सगळ्यांना पुढे घेऊन जातो, जसं की मला, कोमलला, आपल्या राम भैयाला. कारण की मेन माणूस म्हणजे आमच्या घरात तोच आहे, कारण की तो जे करतो ते सगळं आमच्या सगळ्यांसाठीच करतो. माझं सुद्धा असंच म्हणणं आहे आणि त्याचं सुद्धा आहे असंच म्हणणं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपली आई जी आपली रेसिपी करून दाखवते ते तुम्हाला खूप आवडतं, आम्हाला सुद्धा माहिती आहे. कारण की आईच्या हातात एवढी चांगली चव आहे, तुम्हाला काय सांगा. जे बी आई बनवते की ते एकदम मस्त बनवती. आणि त्याच्यात करता आईने आता दिवसेंदिवस आपलं जसं की आपले जसे व्हिडिओ तरी माझे व्हिडिओ चालू केले ते मला अजून बंद झाले आणि अचानक अजून उठून उभं राहिले. आणि तुम्ही सगळ्यांनी तिचे व्हिडिओ आवडायला लागले. तसं त्याचे 1 लाख सबस्क्रायबर पुरे झालेले तुम्हाला माहीत असेल. आणि आता अजून 1 लाख काही 26,000 काही व्हायले वाटतं. मी पाहिली आय डी, पण असं काही लक्ष नाही, पुढचं नाही पाहिलं. मी 1 लाख झाली तीच माहिती मला म्हणून. तर त्याचं सेलिब्रेशनसुद्धा केलं त्यांनी. आणि आपल्या ओम भैयालासुद्धा आईला सांगितलं नव्हतं, मला त्याचा फोन आला लगेच. मी म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊ द्या, कारण की जेवढं मला आनंद होतो तेवढाच आईलासुद्धा आनंद होत असेल. कारण की आईचं आज सिल्वर बटनसुद्धा आलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असं आमच्या ओम भैयाच्या आय डीवरती, कारण की त्यानं म्हणजे माझा उशीर येतो ना म्हणून. तर रुद्र झोपेले झोक्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता आम्ही आज साडीचा झोका मारलेला आहे. उठला का? उठतो का बा? झोपेले चुबी चालू आहे. तर व्हिडिओ बघितला असणार आहे. पण आईचं सिल्वर बटन लहान आलेलं आहे बघा. आमचं सुद्धा सिल्वर बटन येईल. आणि ही सिल्वर बटन जर कधी सोनल तडी असते तडी लावल्या गेलं असलेले, पण सोनल आमच्या घरी येते म्हणून आमच्या इथे आलेलं आहे. तर त्यांच्या घरी आता 2 झालेले. तर माझं असं म्हणाल तुम्ही त्यांना अजून सपोर्ट करा, जे करून त्यांच्या घरी गोल्डन बटनसुद्धा येणारच आहे. तर लवकरच आपल्या ओम भैयाचे 10 लाख कंप्लीट होऊन जातील. मग 1 मिलियन 8 लाख व्हायले, त्याच्यावरती काय व्हायले. पण तुम्ही असा सपोर्ट राहू द्या, जे करून अजून असं पुढे गेले पाहिजे म्हणून. आणि आज खरंच आज खूप म्हणजे असं वाटत आहे की आज काही ना काहीतरी खुशखबरी येणार आहे. तर ही मेन खुशखबरी आलेली आहे. तर हे पाहूनच एकदम मस्त वाटलं, कारण की आईने खूप मेहनत घेतली याच्यासाठी. तुम्हाला माहीत नाही आहे, हे करून दाखवू दे, ते करून दाखवू दे. बिचारी खूप विचार करते या गोष्टीचा, की मी यांना माझ्यापासून तुम्हाला काय फायदा होईल आणि तुम्हाला कोणचे पदार्थ आवडेल. तर खूप मेहनत घेतली. आणि मला सुद्धा फोन करून सांगायचं मी काय करू सांग म्हणे, मी यांना आज करून दाखवते. तुला काय आवडेल ते सांग म्हणे, मी ते करून दाखवते यांना. म्हणलं बरं दाखव म्हणलं. मी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. काय झालं बाळा? ये चल ये. थांबा, फोन घे ना, तुला फोन घे ना, फोन घे ना फोन. तर बघा रुद्रसुद्धा उठलेला आहे. आणि रुद्रला उठल्या की बी मम्मीच पाहिजे. आम्ही कोणाच पैसे राहत नाही किंवा हा हे बघ असं काही रुद्र आहे. आणि आईचे थांब, खाली उतर ना, खाली बसू नको मग. तर हे सगळं झालेलं आहे आपल्या ओम भैयामुळे झालेलं आहे. दुसरं काही नाही. याचं सगळं श्रेय ते आपण आपल्या ओम भैयालाच देऊया, कारण की त्यानंच सगळ्यांना प्रेरणा दिलेली या गोष्टीची, की तुम्ही व्हिडिओ करत जात जा. आणि आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही जेवढे आईच्या हाताचे पदार्थ इतक्या जणांना आवडी म्हणून. चहा पाहिजे तुले? तर एक काम करते, मी आता माझ्या रुद्रला चहा करून देते आणि मग तुम्हाला 10 मिनिटात भेटते. तर फक्त 10 मिनिटं थांबा. तर तुम्हाला माहिती आहे आपला रुद्र सध्या उठला होता, तर लगेच मी चहा बिस्किट खाऊ घातलं. तर मला तर तुम्हाला थोडंसं तुमच्याशी बोलूया. आणि तुम्हाला तर माहिती आपल्या आईचे 1 लाख सबस्क्रायबर पुरे होऊन जायले आणि वरती 26,000 काय व्हायले. तर आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आणि आईने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, कारण की ती एवढं करणं मेन म्हणजे सगळ्यात तुमचा सगळ्याचा सपोर्ट तिला चांगला भेटलेला आहे. आणि असाच सपोर्ट राहू द्या. आणि लवकरात लवकर आपल्या आईला अजून वर घेऊन जा, जे करून आपल्या आईची आयडी खूप मोठी झाली पाहिजे आणि आपल्या आईला सगळ्या जणांना ओळखले पाहिजे. आणि असं वाटत नव्हतं की आई इतक्या म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत मी. आज मनातून अशी एकदमच हे वाटायला लागलं, कारण की
आईच्या याच्यावरून ते एकदम अशी परिस्थिती झाली होती आणि त्या परिस्थितीतून इतक्या वरती आई आलेली आहे आणि सगळं काही आपल्या ओम भैयामुळे झालेलं आहे आणि सगळं तुमच्या सपोर्टमुळं, कारण की तुम्ही सगळ्यांनी आईला खूप सारा सपोर्ट दिला, त्याच्यानंतर आईची एवढी पुढे गेली आई. आणि मलासुद्धा कोणी बी विचारतं का तुमची आई व्हिडिओ करते का, म्हणते हो, कारण की म्हणता आम्ही बघतो आईच्या हातची रेसिपी खूप चांगली असती आणि आई नवीन नवीन काही ना काही करून दाखवती. तर म्हणलं हो, आई एकदम मस्त करते आणि आईच्या हातचा कोणताही पदार्थ खामला तो एकदम चवदार होतो. कारण की मला काल आईचा फोन आला होता, तर आई म्हणे सिल्वर बटन आलंच नाही, म्हणजे काल नाही 2-3 दिवस झाले होता. तर मला फोन आला आईचा, आई म्हणे आमचं मग सिल्वर बटन चाललं नाही म्हणे, मग सबस्क्रायबर मस्त वाढायला लागले. आईला याच्यामधलं काहीच समजत नाही बरं. सगळं काही दादा आईला सांगत असता की आता सिल्वर बटन येणार आहे तुपलं, एवढे सबस्क्रायबर झाले. आणि आईला खूप सारा म्हणजे 1 लाखहून खूप दिवस झाले आईला, आणि मगच आईचं सिल्वर बटन आलं. ते यायला खूप उशीर झालेला होता. तर दादाच आईला सांगता की आता तुला सिल्वर बटन येणार आहे. मग मला आई म्हणे विचारत जा की दादा म्हणता म्हणे की तुझं सिल्वर बटन येणार, म्हणे कधी येणार आहे. मला येईन, टाईम लागतो. पण मग काल वमाचा फोन आला, तर वमा मला विचारत म्हणे आईला सांगू नको म्हणे, आईला आपण सबस्क्राईब देऊ म्हणे. म्हणलं बरं, असं दे म्हणलं तिला. ती आश्चर्यचकित होऊन जाईन म्हणलं पाहून की आपलं आलं म्हणून. आणि खरी गोष्ट आहे ना, कोणालाही खूप आनंद होतो, कारण की आपण जेवढी मेहनत करतो इतक्या लांबून आपल्याला येतं स्वतःच्या नावाचं, तर खूप आनंद वाटतं. कारण की मलासुद्धा आलं की तेव्हा मलासुद्धा खूप, तुम्हाला सांगू शकत नाही मी आज काय, म्हणजे मग माझ्या मनात जे आहे ते तुमच्या कोण्या शब्दांनी मी तुम्हाला सांगू ते मला काही उमजण नाही आहे. कारण की मला आईसाठी खूप चांगलं वाटायला लागलं, कारण की आईची 1 लाख सबस्क्रायबर पुरे झाले म्हणून. तर अजून माझं असंच म्हणणं आहे, काय तू अशीच पुढे जाय आणि आम्ही तुझ्या पाठीशी आईच मागं उभा, दुसरं काही नाही. आणि जगात अशी कोणची ही नशीन, खुशी नशीन जी आपल्या आईला इतकी पुढं जायसाठी प्रेरणा देत असेल. माझंसुद्धा तेच म्हणणं आहे. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद मी माझ्या भैयाचा करते, कारण की ओम भैयाचा, कारण की त्यानंच आईला इथपर्यंत आईला त्यानंच मिळालेलं आहे ओम भैयानं. कारण की त्याचंसुद्धा श्रेय आहेच. आई तर करून दाखवतीच, पण तुमच्यापर्यंत पोहोचायलासुद्धा सगळी मेहनत ओम भैयाची असते, हेच तुम्हाला माहीत असणार आहे. कारण की यासाठी खूप विचार करणं पडतो आणि विचार बी करणं पडतो, खूप दिमाग लावणं पडतो. आणि मेन गोष्ट म्हणजे तो तुम्हाला तुमच्यापर्यंत आणतो, तर तुम्ही ते पाहता आणि शेअर करता, कमेंट करता, लाईक करता, हे सगळं तुमच्यामुळेच घडलेलं आहे. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या आईला इतक्या पुढे नेलं म्हणून. आणि आज खूप मनात असं एकदम अशी आनंदाची हे वाटायला लागलं, आणि असं वाटतं की असं आताच मी जाऊ आणि आईच्या खूप अशी मिठी मळून आईला अभिनंदन करू. कारण की आता तुम्ही समजू शकता की माझं मनात काय आहे म्हणून, तुम्हाला वाटतं असेल. तर हेच होतं, दुसरं काही नाही. आणि हां, अजून एक व्हिडिओ होता तो आपला ओम भैयाचा, जो आपल्या परीनं केला होता, की परीनं त्याच्या पप्पाला राखी बांधली होती. तर त्याचंसुद्धा मला खूप खरं वाईट वाटलं, कारण की त्याने असा व्हिडिओ केला की मला खूप खूप वाईट वाटलं. पण मी करू तरी काय, मला काहीच उमजत नाही, कारण की मला एकटी इतके लांब जावत नाही. आणि तुमची दाजी आहे की जाऊ करता, पण कधी नेता काय सांगा. आणि हेच कारण आहे. तो व्हिडिओ मी नाही पाहिला आणि मला एकदम अचानक असं रडू आलं, कारण की तुम्ही तर पाहिलाच असणार आहे व्हिडिओ. कारण की ती मस्त ओवाळती पप्पाले, राखी बांधती आणि तिला पप्पा 50 रुपये काढून देता. मनाला असं एकदम असं लागून जाते ती गोष्ट की बा इतुशी काय आहे आपली परी, आणि ती इतके गुण करती. आणि आईच्या व्हिडिओसुद्धा मस्त म्हणते मला पावभाजी खायची, मला मेथीची भाजी खायची, एकदम मस्त बोलती. कारण की तिचा आवाजसुद्धा एकदम मस्त आहे आणि ती बोलतीच खूप मस्त. तर बघू आता आपण. आणि अजून एकदा आईला अभिनंदन, आई तू इतक्या पुढं चालली म्हणून. आणि माझा प्रेरणा हमेशा तुला पाहूनच हे होऊन जातं, हे सांगलं आहे मला, दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये. आणि तुम्हा सगळ्यांनासुद्धा धन्यवाद की तुम्ही माझ्या आईला इतक्या पुढे नेलेलं आहे. मला वाटत नव्हतं की माझ्या आई इतकी पुढे जाईल म्हणून, आणि अजून अशीच पुढं जाय, असं माझं काही म्हणणं नाही की तू अशीच पुढे जाय. आणि तुझ्या सगळेजण पाठीच्या आईने आपल्या ओम भैयालासुद्धा खूप खूप धन्यवाद की जे करून तू आपल्या आईला पुढे न्यायला लागला, हेच सांगणं तुम्हाला व्हिडिओमधून. आणि अजून अशीच प्रगती करत राह. आणि कोमललासुद्धा खूप धन्यवाद, कारण की कोमलसुद्धा खूप सपोर्ट करते आईला. तसेच आपली आजीलासुद्धा, कारण की खूप सारे असे त्यांच्या घरातले सदस्य आहे जे करून त्यांचे आईसोबत असता. तसेच आपली रोहिणी असते, पण रोहिणी सहसा व्हिडिओमध्ये येत नाही. पण आपली कोमल, परी, आजी हा हमेशा आईसोबत, म्हणजे रोहिणीला कमी असते यांच्यासोबत, पण आई, कोमल, परी, आजी
ह्या 4 जणी अशा एकदम असे एकजूट होऊन जायले आधीपासून, म्हणजे आता 3-4 वर्ष झाले म्हणून एकदम असे एकजूट मुठून उभे आहे. तशीच आपली रोहिणीसुद्धा त्यांना सपोर्ट करायच लागलेली आणि तीसुद्धा त्यांच्या जोडमोड व्हायला लागलेली आहे. आणि असेच राहा तुम्ही सगळेजण, माझा एवढाच आशीर्वाद आहे. तुम्ही दोघं भाऊसुद्धा प्रगती करा आणि आता आपल्या लवकरसुद्धा आपल्या परीचंसुद्धा तसेच परीसुद्धा सपोर्ट करा, आपल्या रामबाईलासुद्धा सपोर्ट करा आणि सगळेजण अशीच पुढं जा. एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काही नाही व्हिडिओमधून. आणि तुम्हाला सगळ्यांनी हेच सांगणं होते की बा आपल्या आईचं सिल्वर बटन आलेलं आहे. तुम्ही नसं बघितलं तर की व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आणि पण आईचं व्हिडिओ सिल्वर बटन की लहान आलेलं आहे, जास्त मोठं नाही आहे. आणि काऊन आलं हे का मला माहीत नाही, पण आईचं रेसिपी चॅनलच लहान आलं असं काही असेल, म्हणजे कंटेंट वेगळं आहे ना म्हणून. तर काही मान्य नाही, यायला मोठं आहे की आईचं सिल्वर बटन आलं, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि आईलासुद्धा भेटलं ते. आम्हाला वाटत नव्हतं की आईचं इतक्या लवकर भेटेन म्हणून, पण आईचं म्हणजे खूपच लवकर भेटलेलं आहे. मला जसे 2 वर्ष लागले तसे आईला काही जास्त टाईम लागला नाही, पण आईला एकदम लवकर आलेले आणि तशीच प्रगती करतात जाय. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. आणि मनापासून अजून एकदा म्हणते तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही आईने इतक्या पुढे नेलं म्हणून, आणि आईला अभिनंदन की तुझं सिल्वर बटन आलं म्हणून. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.